मान्य श्री बी सर्वनंदजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले नव्याने रुजू झालेले विभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर नितीनजी कुटेकरजी, या ठिकाणी उपस्थित मुख्य अधिकारी नगर परिषद गजाननजी तायडे, मंचावर उपस्थित असलेले भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणजी बिडवे, मंचावर उपस्थित असलेले सर्वच या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील पोलीस ठाण्याचे सर्व इन्चार्ज, सर्व एपीआय, पीएसआय आणि सर्व आमचे पोलीस कर्मी दल, आपल्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व समाजातील बांधव, सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, नागरिक, उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार बांधव आणि तरुण मित्र बांधवांनो, खरं तर बऱ्याच वेळची ही शांतता समितीची बैठक सुरू आहे आणि प्रत्येकाने आता उल्लेख केलेला आहे की काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे. अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलंय की कोणत्या गोष्टींचं पालन करावं. आपलं शहर, आपलं तालुका निश्चितपणे शांततेच्या मार्गाने चालतं. सर्व समाज एक दुसऱ्यांमध्ये गुणागोविंदाने नांदतात. ही खरी या शहराची ओळख आहे. ते मी अतिशय अभिमानाने या ठिकाणी आमदार नाही तर नागरिक म्हणून सांगू शकतो, कारण खरंच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पोलिसांवर तसा ताणतणाव अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नाहीये. पण काही गोष्टी असे सण उत्सव आल्यावर आपल्याला कराव्या लागत असतात. बिडवे साहेब, तुम्ही जीआर वाचून न दाखवता थोडंफार ट्रॅफिकचं शिस्त कशी त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल. आता मी त्या दिवशी बघितलं, राखी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला साधी जीप फिरू शकत नाही अशा ठिकाणी एकाने हातगाडी आणून उभी केली. तर त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो. हा रस्ता फक्त गावासाठीच नाही तर इथनं जळगावला जाणारे, जालन्याला जाणारे, तिकडं बुलढाणा, जाफराबाद सर्व दूर जाणारे ट्रॅफिक असते आणि त्यांना अडथळा होऊ नये, तर याची काळजी आपण निश्चितपणे या सणासुदीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी घेतली पाहिजेत आणि जेणेकरून ट्रॅफिक त्या ठिकाणी थांबणार नाही. या गोष्टीचं निश्चितपणे आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी लक्ष द्यावं. बाकीच्यांनी इतरांनी ज्या सूचना केल्यात की काय डागडुजा असतील किंवा कुठं तारा असतील, सीओ साहेब, ज्याने थ्रेट निर्माण होईल, असं कुठं म्हणजे शॉर्ट सर्किट किंवा काही धोका निर्माण होईल, याचा एक तुम्ही कॉमन व्हिजिट करून जरा पाहणी करा. आणि गणपती मिरवणूक विसर्जनाच्या वेळेला जे काही ट्रॅक्टरमध्ये गणपती ची मिरवणूक चालते त्यामध्ये वर तारांना लागून काही एखादी घटना घडेल असं त्या ठिकाणी व्हायला नको. यासाठी जे काही सेफ्टी मेजर्स असतील ते घ्यायला तुम्ही त्या ठिकाणी विसरू नका किंवा त्यासाठी जी काही प्रोव्हिजन करायची असेल, काही खर्चिक बाबी असतील त्या निश्चितपणे त्या ठिकाणी आपण संबंधितांच्या माध्यमातून करून त्या पूर्णत्वाकडे घेऊन जाव्यात.